नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात. तुमचे पैसे आले का? आता तपासा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपणास या व्हिडिओमध्ये तुमचे पैसे आले का नाहीत हे कसे तपासायचे व पैसे आले नसल्यास काय करावे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, 5 जुलै 2026 पासून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा 9वा हप्ता डीबीटीद्वारे जमा केला जात आहे. यामध्ये जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, कोल्हापूर आणि पुणे यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही KYC आणि बँक लिंकिंगची तपासणी सुरू असल्याने तेथील शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. लक्षात ठेवा, ही योजना केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या अतिरिक्त आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. आता शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी मित्र विचारत आहेत की आता हप्ता का रखडला होता. तर मित्रांनो, नोव्हेंबरपासून निधी वाटपामध्ये तांत्रिक अडचण होती, परंतु 2026च्या अर्थसंकल्पात सरकारने अनुसूचित जाती आणि जमातींसाठी स्वतंत्र निधी मंजूर करून हा अडसर दूर केलेला आहे. 9 मार्च 2026 रोजी या प्रक्रियेला मंजुरी मिळाली असून आता हप्ता वितरणाचा मार्ग हा पूर्णपणे मोकळा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर या 4 गोष्टी तुम्ही तपासल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे PM किसान स्टेटस ॲक्टिव्ह असणे अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे. तिसरी गोष्ट म्हणजे PM किसान KYC पूर्ण केलेले असावे. आणि चौथी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला नाही त्यांना 9वा हप्ता देखील मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर 8वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला 9वा हप्ता देखील मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा शेतकरी मित्रांचा जो आहे तो आता पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला हप्त्याचे स्टेटस कसे तपासायचे हे सांगतो. सर्वप्रथम NSMNY.MAHAIT.org या अधिकृत पोर्टलला भेट द्या. तेथे बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून गेट डेटवर क्लिक करा. येथे तुम्हाला हप्ता जमा झाल्याची तारीख आणि बँकेचे नाव देखील दिसेल. जर तुमचे स्टेटस व्यवस्थित असूनही पैसे आले नसतील तर तुम्ही PM किसान पोर्टलवर दिलेल्या सिंगल पॉईंट कॉन्टॅक्टद्वारे तुमच्या जिल्ह्यातील नोडल ऑफिसर, तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. तक्रारीसाठी तुम्ही 1800-120-8040 या टोल फ्री क्रमांकावरही कॉल करू शकता. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुमचे स्टेटस एकदा नक्की तपासून बघा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शेतीविषयक अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय किसान.